हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 13. ज्ञानसंपादनेची प्रक्रिया ख. ज्ञान आणि बुद्धी यांचा परस्पर संबंध आहे. बुद्धी जितकी तल्लख तितकं ज्ञान वाढतं. जेव्हा ज्ञान वाढतं तेव्हा बुद्धी वाढते. या प्रक्रियेत अडथळा कोण आणू शकतं? तर मन. पण तरीही हे ओळखायला हवं की नियंत्रण हे मनावर अवलंबून नाही तर बुद्धीवर अवलंबून आहे. गाडीवरचं नियंत्रण हे गतीवर अवलंबून नाही तर चालकाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. जितकी जास्त गती तितकं चालकाचं कौशल्य उत्कृष्ट असायला हवं. मानसिक अशांती सर्व पद्धतींच्या आणि पातळीच्या ज्ञानाला रोखते. ती स्मृतीतही अडथळा आणते. जेव्हा घटना योग्य रीतीने अनुक्रमशः आठवत नाही तेव्हा आपण कारण आणि परिणाम जाणू शकत नाही, तर्क लावू शकत नाही. बुद्धीला मानसिक अशांती संयमित करण्याची क्षमता असते. पण जेव्हा हे होत नाही तेव्हा ज्ञान अंधुक होतं. जसा सूर्य गडद ढगाआड लपतो तसं. जेव्हा ढग विखुरतात सूर्य जो तेथेच होता त्याचा प्रकाश दिसतो. शांतता ही दोन्ही ज्ञानाचे कारण आणि परिणाम. ज्ञानाने शांतता मिळते आणि शांततेने ज्ञान मिळते. शांतता ही ज्ञानाची नैसर्गिक निष्पत्ती. जेव्हा एखादा वस्तुस्थिती आणि कारण समजू शकतो तेव्हा द्वेषभाव गळून पडतो. ज्ञानी नेहमीच शांत असतात. अखेरीस सर्व शिक्षणाचा परिणाम म्हणजे माणसाने विवेकी कृती करणे आणि अभिलाषेपोटी कृती टाळणे. माणसाने कृती करायला हवी जी करणे योग्य आहे, त्याला आवडते म्हणून नाही. म्हणून भगवद्गीतेत धार्मिक व्यक्तीची व्याख्या दिली आहे. जी व्यक्ती फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करते ती धार्मिक व्यक्ती. योग्य समजेची अंतिम परीक्षा म्हणजे अंमलबजावणी, कृती. विवेक म्हणजे माहितीचं कृतीत रूपांतर. म्हटलंच आहे, कळते पण वळत नाही. ज्ञानी जे समजले तेच कृतीत आणतो. उदाहरणार्थ खाण्याच्या बाबतीत एखाद्याने काय खावे? जे आकर्षक वाटते की जे शरीरासाठी आणि मनासाठी पोषक आहे? माणसाने गुंतवणूक कशात करावी? जे लोभाचं आवाहन करते की ज्याचा योग्य परतावा मिळेल? जेवढी समज चांगली तेवढी कृती चांगली. सगळ्या ज्ञानाचा परिणाम हा प्रबुद्ध निवडीत एनलायटन चॉईस मध्ये आहे.